नमस्कार. 69 अरुणाताई या उपक्रमाअंतर्गत अ, आज मी तुमच्याशी संवाद साधतेय आणि मला ह्याचा खूप आनंद होतोय की या उपक्रमामध्ये अ, माझा पण छोटासा वाटा आहे, माझाही सहभाग आहे. मुळात आधी हे नाव किती छान आहे, 69 अरुणाताई. म्हणजे अ, ताईंच्या 70व्या वाढदिवसानिमित्त ताईंना शुभेच्छा देण्याचा हा एक हटके प्रयोग आहे आणि तो खूप यशस्वी होणार आहे. या निमित्ताने 70 अ, प्रकारे 70 व्यक्तींकडून ताईंच्या साहित्यावरती प्रकाशझोत टाकता येणार आहे. आणि यासाठी या उपक्रमाला मी सर्वप्रथम खूप शुभेच्छा देते आणि ताई 70 वर्षांमध्ये पदार्पण केलंय ताईंनी. तर त्यासाठी अरुणाताईंना सर्वप्रथम अ, शुभेच्छा देते मनापासनं. अरुणाताईंचा आणि माझा परिचय अलीकडच्या काळातला, गेल्या 7-8 वर्षांमधला. ह्याचं कारण असं की मायलेकरं हा एक कार्यक्रम सध्या आम्ही करतोय आणि ज्याची संहिता ही अरुणाताईंनी लिहिलेली आहे. पूर्वी ह्याचे प्रयोग स्वतः अरुणाताई, डॉक्टर गिरीश ओक, वीणा देव आणि ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे या चौघांनी केलेले आहेत. तर त्याच कार्यक्रमाचं नवं रूप असं म्हणूया आपण. मी, डॉक्टर गिरीश ओक आणि मृणाल कुलकर्णी असे तिघही कलाकार हा कार्यक्रम सध्या सादर करतोय. या निमित्ताने ताईंशी गाठीभेटी झाल्या, परिचय झाला. मुळात आधी ताई राहायला ज्या भागात आहेत, सहकारनगर, तिथेच माझं माहेरही आहे. त्यामुळे तोही एक दुवा आमच्यामधला आहे. आणि ताईंचं व्यक्तिमत्व मुळात असं आहे की त्यांच्या संपर्कामध्ये जी कोणी व्यक्ती येईल ती त्यांची होऊन जाते. इतका आपलेपणा, इतका जिव्हाळा, बोलण्यातली मृदुता, स्वभावातला हळवेपणा, ह्या सगळ्या गोष्टी ताईंकडे आकर्षित करतात आणि घरातली एखादी आपली मोठी बहीण, मोठी ताई, जिच्याशी आपण आपलं मनातलं सगळं सांगू शकतो, अशी एक व्यक्ती म्हणून ताई माझ्यासाठी आहेत. अर्थातच त्यांच्या लेखनाने, त्यांच्या कवितांनी मी खूप प्रभावित झाले आणि हे कार्यक्रम करत असताना जे काही साहित्य समोर आलं, त्याच्यामध्ये ताईंची एक बालकविता आहे, देवदूत अशी ती कविता आहे. तर ती कविता इतकी गोड आहे की मी ताईंना म्हणलं की ताई मला ही कविता वाचायची आणि ही एकदा सादर करायची. तर त्या म्हणाल्या की त्यापेक्षा असं कर की बालसाहित्यावरती अख्खा 1 तासाचा कार्यक्रम बसव, कारण तुझ्याकडे देवाच्या कृपेने गळा आहे आणि त्याचा तू खूप छान उपयोग करू शकतेस. तर तू बालसाहित्यावरती 1 तासाचा कार्यक्रम कर. आणि त्यानंतर मग मी ह्यावरती जास्ती विचार करायला लागले आणि मग आज असं ठरवलं की अशी संधी कोण सोडणार. त्यामुळे आज त्यांच्या बाकीच्या साहित्याविषयी न बोलता मी आज काही मोजक्या बालकविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. सुंदर जग हे मामाचं घर आणि हे गाणे माझे, अशी ही ताईंची 3 पुस्तकं आहेत. त्या पुस्तकातल्या मी काही कविता आता इथे सादर करते. कवितेचं नाव आहे एक छोटं बी. पण त्याआधी मला ह्या पुस्तकामध्ये ताईंनी एक छोटंसं मनोगत लिहिलंय, तर ते मी इथे आधी वाचते, म्हणजे ताईंची भूमिका इथे स्पष्ट होईल. कारण हे बालसाहित्य जे ताईंनी लिहिलंय त्यामागे पण त्यांचा खूप सखोल विचार आहे. तर तो इथे मला सांगणं खूप गरजेचं वाटतंय. ताई असं लिहितायत, रोजच्या धकाधकीत आपलं आयुष्य अगदी यांत्रिक होऊन गेलंय.
घरात आणि घराबाहेर ताणतणाव इतके वाढतायत की साध्या साध्या गोष्टींमधले आनंद आपण विसरूनच चाललोय. साधं सहज निसर्गाबरोबर जगणं म्हणजे कसं याचा विचार करायलाही आपल्याला सवड नाहीये. जमिनी उजाड होत आहेत, शेतशिवारांच्या उपजाऊ भूमीचा कस कमी होत चाललाय, कृत्रिम खतं आणि तीव्र कीटकनाशकं वापरण्याचं प्रमाण इतकं वाढतंय आणि अन्नाचा दर्जाही कमी होतोय. झाडांची तोड मोठ्या प्रमाणावर चाललीय. परिणामी पावसाचं प्रमाण तर कमी होतच आहे, पण पक्षी आणि प्राणीही कमी आढळत चाललेत. त्यांच्या दुर्मिळ जातीही नाहीशा होत चालल्यात. आपल्या रोजच्या जीवन संघर्षात आपण काय गमावलंय हे पाहायलाही आपल्याला वेळ नाही. कबूल, पण उद्याचं जग ज्यांचं आहे त्या तुमच्या मुलांच्यासाठी तर थोडा वेळ द्या. त्यांच्या सगळ्या संवेदना ताज्या आहेत, इंद्रिय तल्लख आहेत. त्यांना निसर्गाशी मैत्री करू द्या. आपल्या घरावर, घरातल्या माणसांवर प्रेम करायला त्यांना तुम्ही जसं शिकवलं किंवा शिकवाल तसं घराभोवतालच्या परिसरावर, भूगोलावरही प्रेम करायला शिकवा. या बालसाहित्यामध्ये ताईंची ही मनोभूमिका जी आहे ती खूप महत्वाची आहे असं मला इथे वाटतंय. आता ताईंची कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे एक छोटं बी. एक छोटं बी जातं जमिनीच्या पोटात. एक छोटं बी जातं जमिनीच्या पोटात. काय होत असेल बरं त्याचं तिथे आत? बी जातं खोल खूप, थोडं थोडं पाणी. बी जातं खोल खूप, थोडं थोडं पाणी. बाकी सगळा अंधार गुडूप, पाणी म्हणे गाणी. झाड झोपलंय बी मध्ये, जाग करा त्याला. झाड झोपलंय बी मध्ये, जाग करा त्याला. येऊ दे ना बाहेर जरा, फार उशीर झाला. बी हसते, हळूच फुटते, अंकुर होतो जागा. बी हसते, हळूच फुटते, अंकुर होतो जागा. चला चला आता सारे कामालाच लागा. जमीनबाई जमीनबाई वाट द्या ना जरा. जमीनबाई जमीनबाई वाट द्या ना जरा. केव्हाचा वर थांबला आहे उजेड आणि वारा. आळ करा पाणी घाला लाड करा त्याचे. आळ करा पाणी घाला लाड करा त्याचे. सरासरा रोप वाढेल आणि झाड होईल मोठे. फुलं येतील फळं येतील, फळं आपण खाऊ. फुलं येतील फळं येतील, फळं आपण खाऊ. नव्या झाडासाठी पुन्हा बिया मातीत ठेवू. नव्या झाडासाठी पुन्हा बिया मातीत ठेवू. दुसरी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे ओळखावास. फुलवा नाक घ्या जरा वास, डोळे मिठून ओळखाल तर शाब्बास. फुलवा नाक घ्या जरा वास, डोळे मिटून ओळखाल तर शाब्बास. अहो उन्हाळ्यात तापलेल्या मातीवर पाण्याची चवरी उडवली जर. उन्हाळ्यात तापलेल्या मातीवर पाण्याची चवरी उडवली जर. काठोकाठ भरलाय माठ, वाळ्याची जुडी जर टाकली तर. शेकोटीत निखारे फुलले जसे, कांदे बटाटे भाजले तसे. शेकोटीत निखारे फुलले जसे, कांदे बटाटे भाजले तसे. बकुळीची फुले वेचल्यावर तशीच विसरली खिशात तर. बकुळीची फुले वेचल्यावर तशीच विसरली खिशात तर. फुलवा नाक अन घ्या जरा वास, डोळे मिटून ओळखाल तर शाब्बास. डोळे मिटून ओळखाल तर शाब्बास. आता माझी आवडती कविता देवदूत. नका विचारू आम्ही कुठले, काय अमुचे नाव असे. नका विचारू आम्ही कुठले, काय अमुचे नाव असे. देवदूत हो आम्ही, अमुचा आनंदाचा गाव असे. शुभ्र ढगांवर बसून होतो मजेत हिंडत आभाळात. शुभ्र ढगांवर बसून होतो मजेत हिंडत आभाळात. आई म्हणाली
ये ना खाली, थेट उतरलो तिच्या पुढ्यात. हो ना माझा बाळ म्हणाली, होऊ म्हटलं बाळ तिचा. हो ना माझा बाळ म्हणाली, होऊ म्हटलो बाळ तिचा. आवडले मग बाबा, तेव्हा होऊन गेलो दोघांचा. खिशात माझ्या मी सूर्याचा उजेड होतो आणलेला. खिशात माझ्या मी सूर्याचा उजेड होता आणलेला. आजी वेडी म्हणे, कुळाचा दिवाच याने उजळविला. आजोबांच्या कानामध्ये सांगितली मी गंमत एक. आजोबांच्या कानामध्ये सांगितली मी गंमत एक. बोलावून मी आणीन आणखी एक पाहुणी परी सुरेख. बोलावून मी आणीन आणखी एक पाहुणी परी सुरेख. जो तो आपुला म्हणू लागला, या बाळाने भाग्य दिले. जो तो आपुला म्हणू लागला, या बाळाने भाग्य दिले. देवदूत असल्यावर सांगा, अवघड का हो सगळे. देवदूत असल्यावर सांगा, अवघड का हो हे सगळे.